विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एक सेकंद पण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपण. या आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवतोय काय ते पहिल्यांदा लक्ष द्या. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, हा एक ऑब्जेक्ट आहे. याच्यावर एवढी हीट इन्सिडेंट होते. त्यापैकी काही रिफ्लेक्ट होणार, काही ट्रान्समिट होणार आणि काही ऍब्सॉर्ब होणार. मग एक साधा फॉर्म्युला लक्षात आला का? रिफ्लेक्ट झालेली, ऍब्सॉर्ब झालेली आणि ट्रान्समिट झालेली हीट यांची जर मी टोटल ऍडिशन केली तर क्यू एवढी येणार आहे. म्हणजे मी काय करतोय, क्यू ए, क्यू आर आणि क्यू टी ची ऍडिशन केली तर क्यू येणार. ओके. बर, आता मी सगळ्याला जर क्यू न डिवाइड केलं तर मला काय मिळणार बघा. मी प्रत्येकाला जर क्यू न डिवाइड केलं म्हणजे टोटल हीट न डिवाइड केलं, क्यू आर ला क्यू न डिवाइड केलं, टी ला क्यू न डिवाइड केलं तर 1 येईल ना. पण हा जो रेशो आहे त्यालाच ए म्हणतात, ह्या रेशोला आर म्हणतात, याला टी म्हणतात आणि दॅट इक्वल्स टू 1. झाला का फॉर्म्युला तयार? परीक्षेत प्रश्न कसा विचारतायत बघा. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आता टी ची व्हॅल्यू विचारले. काय अवघड आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे? 0.72. आर ची व्हॅल्यू किती आहे? 0.24. 72 बरं का. आणि इथं टी दॅट इक्वल्स टू 1. प्लस मायनस करा, आन्सर 0.04 येतंय का ते बघा, का 0.02 येतंय ते बघा. हे दोन तर पॉसिबल नाहीये. घाई करू नका, दोघांची ऍडिशन करा, प्लस मायनस करा. 4 प्लस 2 6 आहे इथं, म्हणजे विचार करा कोणता आन्सर येते ते. सोपा आहे ना हा पॉइंट. पण मला तुम्हाला होमवर्क द्यायचा आहे. ए ची डेफिनेशन, आर ची डेफिनेशन इक्वल टू साइन मध्ये छापलंय बरं का, आणि टी ची डेफिनेशन. म्हणजे बघा, हा रेशो आहे. जेवढी हीट ऍब्सॉर्ब झाली त्याला टोटल हीट न डिवाइड करा, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, तिघांच्या डेफिनेशन करा. ओके, मग मी लगेच नेक्स्ट पॉइंट तुम्हाला नेतोय. नेक्स्ट काय करा, की परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्रामची प्रॅक्टिस करा. चान्सेस खूप आहेत, पण येईलच असं नाहीये. पण आलं तर करूया ना अटेम्प्ट. 3 मार्काला जर प्रश्न विचारला तर ते म्हणणार आहे डायग्राम बरोबर एक्सप्लेन करा. A perfectly black body consists of double walled structure. There is a aperture as shown in the figure, in through which incident radiation enter in the black body. There is a conical projection where reflection take place. Okay. Outside there is a silver polished surface. Inside there is a surface coated with lamp black. इन बिटवीन टू सरफेस देयर इज अ इव्हॅक्युएटेड स्पेस. अरे काय चाललंय आपलं? जी डायग्राम आहे तेच लिहितोय ना आपण. करा की डायग्राम आणि लिहायचं एक्सप्लेनेशन. आणि काय लिहायचं? As inner surface is coated with lamp black, it absorbs maximum heat, almost 98% in each reflection. Okay, मग दुसरा प्रश्न क्लिअर. थोडंसं फास्ट. पहिल्यांदा काय केलं आपण? ए प्लस आर प्लस टी इक्वल्स टू 1 प्रूव्ह पण केलं. त्याचं डेफिनेशन, त्याच्यातला थर्मनस सबस्टन्स, डायथर्मनस सबस्टन्स काय आहे का बघा. ज्यातून हीट ट्रान्समिट होते त्याला काय म्हणतात, होत नाही त्याला काय म्हणतात ते पण करा. कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे बघा, ही आर आहे, पॉवर आहे ऑर्डिनरी बॉडीची, आणि ही परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे तो रेशो आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक सरफेस, ऑर्डिनरी सरफेस टू द परफेक्टली ब्लॅक सरफेस ऍट द सेम टेम्परेचर. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ईच व्हॅल्यू काय असते? 1. रिफ्लेक्टर साठी ईच व्हॅल्यू काय असते? 1. रिफ्लेक्ट असेल तर तो ऍब्सॉर्ब करणारच नाही ना, लक्षात घ्या. मग ऍब्सॉर्ब नाही म्हणजे इमिशन पण नाही होणार. इक्वल टू 0, इक्वल टू 1 एमसीक्यू आहे. ही एक डेफिनेशन परफेक्ट करा. ही डायग्राम एकदा आलेली आहे बरं का. रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम म्हणू शकतो मला. ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेव्हलेंथ आणि फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. इथं मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे. तुम्हाला माहिती आहे ही डायग्राम खूप इझी नाहीये, लक्षात घ्या. परफेक्ट इथं प्रॅक्टिस करा, 2 मार्काला येऊ शकते. ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम म्हणूया आपण. आता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, की जी मॅक्सिमम वेव्हलेंथ आहे ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी is maximum. Wavelength for which emissive power is maximum is inversely proportional to absolute temperature of the black body. सगळं व्यवस्थित लिहायचं. ब्लॅक बॉडी पण पाहिजे मला बरं का, लक्षात घ्या. ओके. बर, बी म्हणजे वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे लॅम्बडा मॅक्स इंटू टी. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, टेम्परेचर केल्विन, मीटर केल्विन हे त्याचं युनिट आहे. त्याच्यानुसार त्याच्या डायमेन्शन सुद्धा आल्या पाहिजेत. बरं, हे प्रॉब्लेम, हे लॉ आहे, ह्याच्यावर बेस्ट न्यूमेरिकल येते. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स म्हणलं की वेन्स डिस्प्लेसमेंट सगळ्यात महत्वाचं बी कॉन्स्टंट पण दिलाय ना. आता विचारलंय काय त्यांनी, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. मग लॅम्बडाचा फॉर्म्युला काय? बी अपॉन टी. मग टी म्हणजे टेम्परेचर. किती दिलंय त्यांनी टेम्परेचर? 5800 केल्विन. मग बी ची व्हॅल्यू दिले
डिवाइड करा, लॅम्बडा मॅक्स मीटर मध्ये काढा, एम्स्ट्रॉम मध्ये कन्वर्ट करा आणि लक्षात येते की हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये आहे, रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. अवघड नाहीये. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ व्यवस्थित करा, काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. ओके. Energy radiated per unit time per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature for perfectly black body. मग बघा, the rate of emission of radiant energy, रेट म्हणजे Q अपॉन टी आलं. ओके, पण पर युनिट एरिया म्हणलंय म्हणजे एरा बी आला. मग आता उरलं काय? डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे एनर्जी रेडिएटेड पर युनिट किंवा रेट ऑफ इमिशन, ह्याला रेट म्हणा, रेट म्हणजे टाइमने डिवाइड करायचं. रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर. आता इथं जो स्टीफन्स कॉन्स्टंट आहे ना, त्याचं युनिट बघा. ओके, त्या युनिट वरून तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स पण बघा. एल रेस टू 0 डायमेन्शन्स बाळांनो तयार करा. डायमेन्शन्स तयार करा. ओके, येते लक्षात तुमच्या? काही प्रॉब्लेम येणार नाही. ब्रॅचॉटचे न्यूमेरिकल सगळ्यात सोपे असतात. एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट म्हणलंय. याचा अर्थ टाइम दिलाय 60 सेकंड. ब्लॅक बॉडी एरिया दिलाय 200 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे 200 सेंटीमीटरचं मीटर बऱ्याच ठिकाणी करावं लागतं. ओके. टेम्परेचर दिलंय जे सेल्सिअस मध्ये त्या 273 ऍड करा, 400 केल्विन होतील. ओके. सिग्मा दिलाय. मग मी सांगू का? एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इक्वल्स टू T⁴ पण सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट. काय विचारलं? एनर्जी विचारले ना, क्यू. मग टी ने इकडे मल्टिप्लाय करा, फॉर्म्युला तयार झाला. व्हॅल्यू पुट करा. खूप सोपं आहे बरं का बाळांनो. हे खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला आता प्रश्न कुठला करायचा आहे? 60 वॅट म्हणलंय ना, म्हणजे क्यू बाय टी ची व्हॅल्यू दिली. जूल पर सेकंड म्हणजे वॅट ना, 60 वॅट म्हणजे क्यू बाय टी तुम्हाला दिलेलं आहे. इमिसिव्हिटी ई दिलंय. जर परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल तर ई न मल्टिप्लाय करावं लागतो राईट साइडला, बरं का, लक्षात घ्या. त्याच्यानंतर एरिया दिलाय. अरे वा, मीटर स्क्वेअर मध्येच दिलाय 10⁻⁻⁵ मीटर स्क्वेअर. फाइंड द टेम्परेचर विचारले. मग बघा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इक्वल्स टू ई सिग्मा T⁴. मग क्यू बाय टी ची व्हॅल्यू किती दिले? 60. एरिया किती आहे? 5 इंटू 10⁻⁵. टाइम काय दिलाय? लॅम्प लुजेस बाय रेडिएशन फ्रॉम इट्स सरफेस. इमिसिव्हिटी दिले, तर एरिया दिलंय. फाइंड द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट म्हणलंय. ओके, 1 सेकंद. अरे टाइम कशाला पाहिजे? क्यू बाय टी म्हणजे 60 ना. बघा, चुका माझ्याकडूनच होत आहेत. ओके, पण क्लिअर झाली माझ्याकडे चूक, लगेच सापडली मला. क्यू बाय टी 60 दिलंय. इमिसिव्हिटी 0.5 दिलंय. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻⁸. टेम्परेचर विचारलंय. आता हे माझा फेवरेट क्वेश्चन आहे. सांगतो. हे सगळं अपॉन करा, सॉल्व करा आणि तुम्हाला आता फोर्थ रूट काढायचं आहे. टी व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे? मग मी सांगतो ते ऐका. लॉगचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर बघा, अँटीलॉग लगेच बघायचं नाही. सगळं लॉगचं कॅल्क्युलेशन झालं की तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल त्याला 4 न पहिल्यांदा डिवाइड करा. डिवाइड करून जे येते त्याचा अँटीलॉग बघा. मग तुम्हाला टी ची व्हॅल्यू मिळेल. लक्षात येतं तुमच्या? बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन. कंपेअर म्हणलं की रेशो घ्या. रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणलंय. रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणलं की सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करायचं. मग तुम्हाला सांगू का? रेट म्हणजे डीक्यू बाय, बघा, क्यू बाय टी म्हणजे रेट. मग आपला फॉर्म्युला असा असतो, ई सिग्मा T⁴. मग मी क्यू बाय टी ला ए ला इकडे मल्टिप्लाय करतो. ई सिग्मा T⁴. ऑब्विसली हे दोघं तिघं कॉन्स्टंट आहेत. ऑब्जेक्ट तोच आहे. पण मला लॉस ऑफ काढायचा असेल तर ह्यातनं मला टी मायनस टी नॉट केलं पाहिजे. एवढंच फक्त. आलं का? टी मायनस टी नॉट, टी मायनस टी नॉट. ओके. आणि मग काय होणार? हे तर कॅन्सलच होणार आहे. फक्त इथं लक्षात घ्या, हे 2, 2, 2, 0 कॅन्सल होतील. ओके. पण 11⁻⁴, 3⁻⁴, 3⁻⁴ सोपं आहे. 7⁻⁴ काय अवघड नाहीये. थोडंसं करावं लागेल. करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर विचारलंय आणि टेम्परेचर दिलंय. T⁴ चा रेशो घ्यायचा ना. इमिसिव्ह पॉवर T⁴ ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही सोपी एमसीक्यू आहे. पुस्तकातली एमसीक्यू परीक्षेत येऊ शकते, आलेली आहेत. मग हे परफेक्ट करा. खूप फास्ट घेतलेलं आहे मला माहिती आहे, पण वेळ आलेली आहे फास्ट करण्याची. सोपे प्रश्न होते. लवकर करा. ऑल द बेस्ट.